सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या मराठी विषयाची कविता नंबर 9 उजाड उघडे मारानही भाग 3 आहे. याने आता सेकंड सेमिस्टरसाठी ह्या कवितेपासून आपल्याला पोर्शन अभ्यासायचा आहे. तर कविता 9 उजाड उघडे मारानही आज आपण शिकत आहोत. तर प्रस्तावनेकडे लक्ष द्या. कविता 9 उजाड उघडे मारानही. कवयित्री आहेत ललिता गादगे. त्यांचा जन्म 1954. प्रसिद्ध कवयित्री. फसवी क्षितिजे, अग्निजळ, संवेदन इत्यादी कविता संग्रह, आयुष्याच्या काठाकाठाने, दुःख आणि अश्रू, प्राजक्ताची फुले आणि दाह हे कथासंग्रह, नाळबंदाची कहाणी, खिडकीतलं आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध. इतकी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे. बघा मुलांनो, वसंत ऋतू ह्याला आपण इंग्लिशमध्ये स्प्रिंग सीझन असे म्हणतो. ह्या ऋतूमध्ये, ह्या सीझनमध्ये काय होतं तर स्प्रिंग सीझनच्या अगोदर ऑटम सीझन असतो, ज्याला मराठीमध्ये पतझड असे म्हणतात. पानगळीचा ऋतू. ह्या पानगळीच्या ऋतूमध्ये काय होते तर झाडावरची सगळी पानं, फुलं, फळं हे पडून जातात. पानांचा कलर, जो नॅचरल कलर हिरवागार असतो, ती पानं सुकून पिवळी होतात. याने ड्राय होतात ती पानं आणि झाडांची सगळी पानं खाली पडतात. झाड भकास होतं, एकदम उजाड होतं. आणि फक्त झाड नाही तर सगळी सृष्टी, सगळा निसर्ग हा भकास उजाड होतो. आणि ह्या ऑटम सीझन नंतर, म्हणजे ह्या पानगळीनंतर वसंत ऋतू येतो, स्प्रिंग सीझन येते. आणि ह्या स्प्रिंग सीझनमध्ये त्या झाडांना नवीन छोटी छोटी पानं येतात, नवीन पालवी फुटते, फुलं येतात, फळं येतात. म्हणजे पुन्हा एकदा ही सृष्टी, पुन्हा एकदा हा निसर्ग पाना फुलांनी बहरून जातो. आणि त्यावेळेला ह्या निसर्गामध्ये जो सजीवता येते किंवा जो बदल होतो, तो बदल आपल्याला कवयित्रीने ह्या कवितेद्वारे दाखवून दिलेला आहे की ऑटम सीझन नंतर, पानगळीनंतर वसंत ऋतू येतो. आणि वसंत ऋतूमध्ये ह्या निसर्गात, ह्या सृष्टीमध्ये काय काय बदल होतात, किती आनंद आणि किती मनमोहक असं दृश्य, याने मनाला आनंद देणारं दृश्य कसं ह्या निसर्गामध्ये येतं, त्याचं वर्णन ह्या उजाड उघडे मारानही ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. तर आता आपण कविता शिकूया. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना. कवयित्री ललिता गादगे काय म्हणतात की वसंत ऋतू आलेला आहे आणि त्या वसंत ऋतूचं स्वागत ह्या चारही दिशा, दिशा म्हणजे डायरेक्शन, ह्या निसर्गाच्या चारही दिशा रंगाने, हिरव्यागार रंगाने उधळले आहेत. आणि ह्या दिशा त्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. बेरड कोरड. बेरड म्हणजे ज्याला आपण बरीन लँड म्हणतो, किंवा ज्या जमिनीमध्ये काहीच पीक, क्रॉप उगत नाही, अशी कोरडी जमीन आणि अशी कोरडी
सृष्टी म्हणजे निसर्ग, जसं मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलं, की पानगळीच्या दिवसात ऑटम सीझनमध्ये ही सृष्टी, हा निसर्ग एकदम कोरडा झालेला असतो, सगळा ड्राय झालेला असतो. पण वसंत ऋतू आल्यामुळे सगळ्या दिशा, सगळी सृष्टी हिरव्यागार पानाफुलांनी बहरलेली आहे. आणि ती सृष्टीच म्हणजे हिरवीगार सृष्टीच म्हणजे एक निसर्गाला मिळालेला नजराना आहे. नजराना याने भेट. कवयित्री काय म्हणतात, की स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, की ह्या वसंत ऋतूच्या आगमनाने सगळा निसर्ग आनंदी आनंद झालेला आहे. बेरड कोरड सृष्टी जी आता हिरव्यागार पाना फुलांनी बहरलेली आहे आणि ह्या रखरखीत सृष्टीला हिरवीगार असा नजराना म्हणजे भेट घेऊन हा वसंत ऋतू आलेला आहे. गर्द पोपटी लेवुनी वसने मुरडत आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्ण फुले ही घालून सजली नागफणी. आता ह्या स्टँजामध्ये कवयित्री आपल्याला निसर्गामध्ये जो बदल झालेला आहे, वसंत ऋतूच्या येण्याने निसर्गामध्ये काय काय बदल झालेला आहे ते आपल्याला ह्या स्टँजामध्ये कवयित्री सांगतात. कवयित्री काय म्हणतात, की गर्द पोपटी लेवुनी वसने मुरडत आली लिंबोनी. लिंबोनी याने नीम ट्री, लिंबाचं झाड, की हे लिंबाचं झाड त्याला हिरवेगार गर्द पोपटी, गर्द म्हणजे एकदम डार्क, एकदम दाट अशा पोपटी कलरचे म्हणजे पॅरट कलरची पानं आलेली आहेत. ती पानं म्हणजेच त्या लिंबोनीच्या झाडाने घातलेलं वसने, वसने याने वस्त्र, कपडा. कवयित्री काय म्हणतात, की ह्या लिंबोनीच्या झाडाने आपल्या अंगावर पॅरट कलरची, डार्क पॅरट कलरची कपडे घातलेले आहेत, वसने घातलेले आहेत आणि मुरडत मुरडत म्हणजे लाजत लाजत ती आली. याने स्प्रिंग सीझनमध्ये जो हिरव्यागार कलरची पानं फुलं झाडावर आलेली आहेत, ती पानं म्हणजेच त्या झाडांनी घातलेले वस्त्र किंवा कपडा. जर्द तांबडी कर्ण फुले ही घालून सजली नागफणी. नागफणी म्हणजेच निवडुंग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅक्टस म्हणतो. तर ह्या कॅक्टसच्या अंगावर जर्द तांबडी याने एकदम डार्क लाल कलरची, रेड कलरची फुलं आलेली आहेत. त्या फुलांना कवयित्रीने कर्णफुलं म्हटलेली आहेत. कर्णफुलं, कर्ण याने कान. ओके, कर्ण या शब्दाचा अर्थ आहे कान. आणि कानामध्ये आपण जे रिंग्स घालतो, एअररिंग्स घालतो, त्याला मराठीमध्ये कर्णफुलं म्हणतात. तर इथे कवयित्री त्या नागफणीवर, त्या कॅक्टसवर काय वक्तव्य करतात, काय म्हणतात, की ह्या कॅक्टसला जी तांबड्या कलरची फुलं आलेली आहेत, ती फुलं म्हणजे ह्या कॅक्टसने आपल्या कानामध्ये घातलेली एअररिंग्स आहेत, रेड कलरची एअररिंग्स आहेत. ओके, तर कवयित्री म्हणतात, गर्द पोपटी लेवुनी वसने, वसने याने वस्त्र, मुरडत आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्ण फुले ही घालून सजली नागफणी. सजली म्हणजे तयार झाली, ती एकदम कानामध्ये कर्णफुले घालून ती सुशोभित झालेली आहे, तयार झालेली आहे. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. तर आता कवयित्री ह्या स्टँजाज काय म्हणतात, की वडाचं झाड, ह्या वडाच्या झाडाला तुम्ही बघितलं असेल, फार मोठं असं, त्याला बनियन ट्री पण म्हणतात. तर हा वडाचं जे झाड आहे,
ते खूप उंच असतं. पानांनी आणि ब्रांचेसनी एकदम बहरलेलं असतं. तर ह्या वडाच्या झाडावर लुसलुस करणारी पानं त्याच्या अंगाखांद्यावर खेळतायत. लुसलुस म्हणजे एकदम कोवळी पानं जस्ट त्या झाडाला लागलेली आहेत. एकदम कोवळी अशी पानं त्या वडाच्या झाडावर इकडे-तिकडे झुलत आहेत. दंग झालेली आहेत. दंग होणे हा वाक्प्रचार आहे. दंग होणे म्हणजे एकदम मग्न होणे, गुंग होणे. तर या वसंत ऋतूमध्ये वडाच्या झाडाला कोवळी-कोवळी पानं लागलेली आहेत आणि ही पानं त्या वडाच्या झाडावर सळसळ करतात. वड सॉरी वडदंग होऊन एकदम मग्न होऊन आनंदाने इथे तिथे झुलत आहे. दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. घाणेरी हे एक टाईप ऑफ ट्री आहे, म्हणजे फुलाचं झाड आहे. एक फ्लावर म्हणजे फुलाचं झाड आहे ज्याला घाणेरी असं म्हणतात. तर कवयित्री म्हणतात या घाणेरीच्या झाडावर सुद्धा दुरंगी आणि 2 कलरची 2 रंगांची पानं आलेली आहेत आणि जणू काही आपण 2 कलरमध्ये एखादा दुपट्टा याने चुनरी म्हणजे आपण दुपट्टा ओढणी घेतो त्या प्रकारची 2 कलरची ओढणी या घाणेरीने या फुलाच्या झाडाने आपल्या अंगावर घेतलेली आहे आणि ती नटून थटून तयार झालेली आहे. म्हणजे ती 2 कलरच्या त्या पाना फुलांनी तयार झालेली आहे, सजलेली आहे, नटलेली आहे. तर बघा ह्या स्टँजामध्ये कवयित्री काय म्हणतात, की वडाचं झाड कोवळ्या पानांनी अगदी भरून गेलेलं आहे. ते झाड आनंदाने दंग झालेलं आहे. आनंदाने ते झाड झुलत आहे, वाऱ्यावर डोलत आहे. आणि घाणेरी एक फूल झाड आहे. हे घाणेरीचं झाड आपल्या अंगावर 2 कलरची पानं फुलं घेऊन नटून थटून तयार झालेली आहे. तर असा हा वसंत ऋतूमध्ये सृष्टीमध्ये निसर्गामध्ये बदल झालेला आहे. नेक्स्ट स्टँजा. सळसळ झळझळ पिंपळ पाने, मऊ मुलायम मोर पिसापरी, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी. सॉरी. आता पिंपळाच्या झाडाबद्दल सांगितलं आहे. पिपल ट्री. तर कवयित्री म्हणतात की पिंपळाच्या झाडावर सुद्धा मोर पिसापरी याने मोराचा पिसारा जसा असतो, मोराचे पंख फॅदर ज्याप्रमाणे वाऱ्यावर इथे तिथे डुलत असतात, मोर त्याला डुलवत असतो, अगदी त्याचप्रमाणे मोराच्या पिसासारखी पिंपळाच्या झाडाला पानं आलेली आहेत आणि ती पानं वाऱ्यावर सळसळ करत आहेत, वाऱ्यावर झळझळ करत आहेत. तर कवयित्री म्हणतात ज्याप्रमाणे वडाचं झाड सुद्धा कोवळ्या पानाने नटलेलं आहे, तसं पिंपळाचं झाड सुद्धा मोराच्या पंखाच्या कलरसारखी पानं त्याला लागलेली आहेत आणि ते सुद्धा एकदम मऊ मुलायम याने सॉफ्ट अशा पानाने ते भरलेलं आहे. सांबर हे एका फुलाचं नाव आहे की सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरती. पानंदी म्हणजे एक छोटीशी अशी वाट. बघा मुलांनो, तुम्ही कदाचित पाहिलं असेल की शेतामध्ये जाताना, शेत याने फार्म, तर त्या शेतामध्ये जाताना 2 शेतांच्या मधून आपल्याला चालण्यासाठी एक छोटासा रस्ता असतो, एक छोटीशी वाट असते. त्या छोट्याशा रस्त्याला म्हणजे एकदम नॅरो, एकदम अरुंद अशी ही वाट असते. त्या वाटेला पानंदी असे म्हणतात. तर ह्या वाटेच्या ह्या पानंदीच्या दोन्ही बाजूला सांबराची फुलं जी आहेत, लाल कलरची फुलं, की त्या झाडांना लाल कलरच्या कळ्या आलेल्या आहेत, फुलं आलेली आहेत आणि त्या फुलांनी
ही पानंदी म्हणजे ही छोटीशी वाट अगदी भरून गेलेली आहे. तर हे सगळं कधी होतं? तर वसंत ऋतूमध्ये. वसंत ऋतूमध्ये पिंपळाच्या झाडाला मोरपिसासारखी पानं लागलेली आहेत आणि सांबराला लाल कलरच्या कळ्या आलेल्या आहेत, ज्याने ती पानंदी म्हणजे तो रस्ता अगदी लाल कलरनी भरून गेलेला आहे. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती. आता ह्या संचामध्ये कवयित्री काय म्हणतात? पळस फुले. पळस ह्याला दुसरं नाव आहे पलाश. तुम्ही नाव ऐकलेलं असेल, शायद आपने सुना होगा, पलाश ट्री सुना होगा. तर त्यालाच मराठीमध्ये दुसरं नाव आहे पळस. तर ह्या ह्या पळसाच्या झाडाला खूप फुलं आलेली आहेत, खूप फ्लावर आलेली आहेत आणि ही फुलं जणू काही मातीच्या अंकावरती, अंक याने त्याला समानार्थी शब्द आहे मांडी. तर ह्या सॉरी ह्या मातीच्या मांडीवरती, ह्या मातीच्या अंकावरती ही पळस फुले, ही पलाशाची फुले बहरून आलेली आहेत आणि ती फुले इतकी सुंदर आहेत की त्या फुलांना बघून आता नेक्स्ट 2 लाईन्समध्ये कवयित्री काय म्हणतात? कुसुमे सारी या जगातली, पाहुणी त्यांना मनात झुरती. म्हणजे ही पळस फुले इतकी सुंदर आहेत की जगातली दुसरे कुसुमे आणि फुले, की जगातली जी दुसरी फुलं आहेत, दुसऱ्या टाईपची फुलं आहेत, ती फुलं ह्या पळसाच्या फुलांना बघून आपल्या मनात झुरत आहेत. मनात झुरणे म्हणजे एक प्रकारचा हेवा वाटणे, वाईट वाटणे, की पळसाच्या फुलांना पाहून दुसऱ्या फुलांना काय वाटते की आपण एवढे सुंदर नाहीत, पण ही पळसाची फुलं किती सुंदर आहेत. म्हणजे बघा, मानवाचा पण स्वभाव असा आहे की आपण आपल्यापेक्षा श्रीमंत किंवा आपल्यापेक्षा सुंदर, आपल्यापेक्षा हुशार अशा एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं की ती सुंदर आहे, मी सुंदर नाही. ती श्रीमंत आहे, मी श्रीमंत नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचा हेवा किंवा खंत तयार होते. तशी कवयित्री इथे म्हणतात की पळसाच्या फुलांना पाहून दुसरी कुसुम याने दुसरी फुलं आपल्या मनातल्या मनात झुरत आहेत, त्यांना वाईट वाटत आहेत. म्हणजे इथे सांगण्याचा अर्थ काय की ही पळसाची फुलं खूप सुंदर आहेत. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे मारानही, गाऊ लागले वसंतगान. तर आता बघा, कदाचित तुम्हाला माहीत असेल की स्प्रिंग सीझनमध्ये आणि वसंत ऋतूमध्ये, या वसंत ऋतूचं एक वैशिष्ट्य असं आहे की वसंत ऋतू आला हे कसं ओळखायचं? तर कोकिळा हा जो पक्षी आहे, तो पक्षी वसंत ऋतूमध्ये आपल्या गोड मधुर अशा गळ्यांनी गाणी गात असतो, कुहू कुहू असा आवाज करत असतो. तर इथे कवयित्री काय म्हणतात की वसंत ऋतूमध्ये आंब्याच्या झाडाला, मँगो ट्रीला फुलं आलेली आहेत. आंब्याच्या मोहरातून, मोहर हे आंब्याच्या फुलाचं नाव आहे. आंब्याच्या झाडाला जी छोटी छोटी हिरवीगार फुलं येतात त्याला मोहर असं म्हणतात. तर ह्या आंब्याच्या मोहरातून कोकिळेची सुरेल तान ऐकायला येते. सुरेल म्हणजे सुंदर, मधुर असं त्या कोकिळेचा आवाज, गाण्याचा आवाज ऐकायला येत आहे आणि कोकिळेचा आवाज ऐकून सर्वांना समजत आहे की वसंत ऋतू आलेला आहे. तर कवयित्री म्हणतात, आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे मारानही, गाऊ लागले वसंत गान. आणि त्या कोकिळेची सुरेल तान ऐकतात जे माळरान, जी शेत जमीन उजाड होती, बरीण होती, मोकळी होती, एकदम
कोरडी अशी होती ती जमीनसुद्धा आता वसंत गान गाऊ लागलेली आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ काय? त्या उजाड उघड्या रानावर सुद्धा आता हिरवागार असा कलर रंग पसरलेला आहे. म्हणजे जिकडे तिकडे ग्रीनरी ग्रीनरी आहे. जिकडे तिकडे आनंदी आनंद असं वातावरण पसरलेलं आहे. ओके. तर थोडक्यात कवयित्री ह्या कवितेमध्ये आपल्याला काय सांगतायत, तर वसंत ऋतूच्या आगमनामुळे आणि वसंत ऋतू आल्यामुळे सगळी सृष्टी बदलून गेलेली आहे. सृष्टीमध्ये आपल्याला बदल दिसून आलेला आहे, की झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे. सगळं वातावरण आल्हाददायक याने आनंदीदायक झालेलं आहे. कोकिळा आपल्या मधुर स्वराने गीत गात आहे. वातावरण खूप सुंदर आणि खूप मनाला मोहून टाकणारं असं झालं आहे. तर ही आहे कविता. बघा मुलांनो, ही कविता तुम्ही नीट लक्षपूर्वक दोनदा आपल्या मनात वाचायची आहे. आता ह्या कवितेवरील जे शब्दार्थ आहेत, वाक्प्रचार आहेत, प्लस ज्या नोट्स आहेत, त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. ओके. तोपर्यंत तुम्ही ही कविता दोनदा वाचायची आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके. तर धन्यवाद.